मना देवा पूर्वावे वासना हरिजना सरेक हरिजनाशी भेटी नभो अंग संग तुटी आईसे आवडते मना देवा पूर्वावे वासना तुका म्हणे झिणे भले संत संगष्टने आईसे आवडते मना देवा पूर्वावे वासना पांडुरंगा करू प्रमाण निवृत्ती उदारा सोपांडवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नाट्यत्रयजननी देवांची आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंची ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भगवान पांडुरंग परमात्मा कैवल्य चक्रवर्ती संजीवनी समाधी घन ज्ञानवान मुली सर्व उपस्थित माता पिता आमची सर्व कीर्तनकार वडबंधू मंडळी हरिभक्तपण वासुदेव महाराज आहे हरिभक्तांना लांडे महाराज पांडुरंग महाराज त्यांचे भैया आमचा विठ्ठल आणि बालगोपाल तुम्ही सर्व उपस्थित तुम्हा सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराज देवाला मागणं मागतात की देवा मला संगती द्या थोडा पर्याय द्यायचा तो असा आमचे संस्थेतून सुटलेले आमचे हरिभक्त वाल्मिक महाराज ते डोंगरावर भांडारी डोंगरावर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी सप्ताह करतात मलाही त्यांनी आजची तारीख दिली त्यांनी अगोदर दिली होती पण उद्यापासून गुरुवारी मोठे बाबांचा सप्ताह मी आणि हरी महाराज म्हणजे आम्ही सर्व मिळून तो सप्ताह पुरळ्या धर्मशाळेत करतो 3 दिवसाचा तिथे पुरस्कार असतो शेवटच्या दिवशी कोणी एखादा जुना कीर्तनकार वगैरे तर यावर्षी बेदारवाडीकर माऊली यांना तो ललितकर महाराज म्हणून नाशिक करते त्यांनी बाबानंतर ही परंपरा सुरू ठेवले 51,000 रुपये पूर्ण ड्रेस असा तो पुरस्कार आहे 7 तारखेला आणि 7 तारखेला बाबांची पुण्यतिथी आहे आणि दुसरा पुरस्कार आहे जोग महाराजांच्या नावाने त्याची बक्षीस कमी 15,000 रुपये सर्व कपडे तो भास्कर महाराज शिंद्यांना देण्यात आला आहे म्हणून त्यांनी मला 7च तारीख दिली होती त्यांना म्हटलं बा आम्ही संस्थेचा कार्यक्रम असल्यामुळे खोडे जाऊ शकत म्हणजे संध्याकाळी तरी करा म्हटलं संध्याकाळी संस्थेत कीर्तन असतं कारण असं आहे प्रत्येक गुरुवाऱ्याचं एक कीर्तन होतं असं ठराव आहे संस्थेचा आणि त्या प्रत्येकाने आपली डिपॉझिट ठेवली संस्थेत हे तुम्ही लक्षात ठेवा कोणाचे 2 लाख आहे कोणाचे 1 लाख बाबांचे 4 लाख रुपये त्या व्याजावर संस्थेला खर्च नाही आहे त्या व्याजावर पुण्यतिथी करावी असा नेम संस्थेचा असल्यामुळे फक्त जोग महाराजांचा सप्ताह पूर्ण होतो आणि दुसरा सप्ताह मामांचा ते पंढरपूरची वारी असल्यामुळे दुसरं कोणाचा सप्ताह पूर्ण होत नाही होता ते बाहेर होतात तसा आता विठ्ठल बाबांचा आहे घोले बाबांचा होतो 5 दिवसाचा आम्ही 3 दिवसाचा करतो म्हणून त्यांनी मला आजची सभा दिली आहे आज दत्त जयंती आहे पण दत्त जयंतीचं कीर्तन 6:15 पर्यंत समाप्त करावं लागतं म्हणून
अशी दत्त भगवंताची संगती आपल्याला मिळावी. कारण दत्त भगवंत हा पूर्ण अवतार झाला आहे. अनुसई मातेच्या खुशीमध्ये तिघं देव हे पार्वतीला गर्व झाला होता. तुम्हाला सगळ्यांना चरित्र माहिती आहे, पण 2 मिनिटं सांगणं गरजेचं आहे की आम्ही भगवंताच्या स्त्रिया आहोत, आम्ही पतिव्रत आहोत असा गर्व पार्वतीचा नष्ट करण्याकरता अनुसईच्या उदरी हे तिघं देव गेले होते. ते भिक्षा मागण्याकरता पाठवलं. पुष्कळ नामदेव महाराजांचं चरित्रच आहे. नामदेव महाराजांनी दत्त भगवंताच्या चरित्राच्या जवळजवळ 100 सव्वाशे अभंग रूपाने दिले. आणि तिथे पार्वतीशी नारद बोलतायत, तुमच्यापेक्षा ती श्रेष्ठ आहे पतिव्रता अनुसया, अत्रि ऋषींची पत्नी, फार महान तपस्वी. या तिघ देवांना तिची कसोटी पाहण्याकरता गेले, पण तिने या तिघांना मुलं केलं होतं. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या तिघांनाही आणि तिघांना पाळण्या म्हणायची, विष्णू तू जगताची उत्पत्ती करून थकला आहे, आता शांत झोप. ब्रह्मा आपलं पालन करून, विष्णू परमात्मा पालन करतो, तू थकलाय, शांत झोप. ब्रह्मदेवाला सांगितलं की तू सुद्धा सृष्टीची उत्पत्ती करता करता क्षीण आलाय, तर तू शांत झोप. भगवान शंकराला सांगितलं की तू देखील सर्वांचा मृत्यू त्यांच्याप्रमाणे शासन करणं, तर त्यांना पाळण्यात टाकायची आणि गोड गोड पाळणे म्हणे, असा उल्लेख नामदेव महाराजांनी केलाय. दत्त भगवंताचं व्याख्यान गोड आहे. नाथ आपल्याचा भाला अभंग मोठा गोड आहे. कोणाचा ज्ञानोपर आहे तर का दत्त भगवंताचं वर्णन करणारा मोठा गोड अभंग सगळ्याच संतांनी दत्त भगवंताचं वर्णन केलं असं सांगायचं. तात्पर्य असं, अशी ही देवता. आणि आज त्यांचा जन्मकाल 6 सव्वा 6च्या वेळेला निदान 4:30-5ला कीर्तन सुरू करावं लागतं. आपले सप्तातलं नित्याचं कीर्तन आहे. एक उल्लेख असावा म्हणून मी उल्लेख केलेला आहे. धरी विश्व तारावया अत्रीची अनुसया गरोधर ऋतुका हेमंत नक्षत्र होईल शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी. आज पुण्यतिथी पौर्णिमा लक्षात आला. असा एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार प्रगटले. ज्ञानोबायांचं देखील अभंग गोड आहे. ज्ञानोबाचं खूप खूप गोड असं वर्णन करताय. असो आपण आपल्या मनातून भगवंताच्या चरणी आपली प्रेमाची फुलं, स्वकर्माची फुलं, आपल्या गाथाकरणाची फुलं दत्त भगवंताला समर्पण करू. आपला जन्म झाला असं जाहीर करू. विठ्ठला विश्वतारावया पुष्कळ अभंग. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू सुता, दत्त माझा, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, उतरी पहिलं पारू, दत्त माझा प्राणी अशी मंत्र सोपा, दत्त दत्त वाचे जपा, हे ते भो सिंधचे तारू. असं दत्त भगवंताचं नाथ महाराजांचं पूर्ण स्तुती आहे. नाथ महाराजांच्या घराण्यामध्ये भगवान दत्तात्रयाची परंपरा होती. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी, त्यांना दत्त भगवंताचा साक्षात्कार झाला होता. तदनंतर एकनाथ महाराजांना देखील दत्त भगवंताचा साक्षात्कार त्यांच्या गुरूंनी करून दिला आहे. कारण की जनार्दन स्वामी पूर्ण ज्ञानी होते. आणि ज्यावेळेला हे सेवा करण्याकरता ते राहू लागले, नाथ महाराज लहानपणी आई वडिलांना, आई वडील वारले होते, आजोबा आणि आजी, त्यांनी त्यांचा सांभाळ केला होता. नाथ महाराजांचा सांभाळ आजा आणि आजी यांनी सांभाळ केलेला आहे. कारण की आई वडील दोघं वारले होते. मग त्या वैराग्याच्या मध्ये आजोबा आजीला न विचारताना डोंगरावर निघून आले होते आपल्या वेरुळीच्या जवळ मोठ्या ते त्यांचं, आणि तिथे राज्य करत होते जनार्दन स्वामी. आणि मग बऱ्याच दिवस सेवा
करून करून खूप मुलांचं मत जनार्दन स्वामींचं मन प्रसन्न करून घेतलं. कारण की म्हणाले मला आता भगवंताचं दर्शन कधी होईल, भगवंताचं दर्शन कधी होईल. अनेक प्रकारचे 12 वर्ष होऊन गेले ते सेवा करण्यात. मग जनार्दन स्वामींनी सांगितलं अमुक अमुक कुणाच्या झाडाखाली तू या वेळेला ये, तिथे मी आणि भगवंत दत्तात्रेय एकाच ताटात जेवण करत असू, आमच्याबरोबर ते कुत्रे असतील, तू काही संकोच मानू नको आणि तुला तिथेच भगवंताचं दर्शन होईल असं नाथ महाराजांच्या चरित्रात आहे. आम्हाला सांगण्याचे प्रसंग येतात पण तो विषय का एवढा लांबवायचा नाही. मग ठरलेल्या वेळेला नाथ महाराज बरोबर दत्तात्रय भगवंत आणि जनार्दन स्वामी एका ताटात जेवत होते. आजूबाजूला ते कुत्रे होते. कुत्र्यामध्ये 4 वेद आहेत ते, ऋग्वेद, सोमवेद, अथर्ववेद वगैरे वगैरे असे 4 वेद आहेत. त्यांच्या पाठीमागे जी गाय आहे ना दत्त ती कामधेनू आहे आणि जो वृक्ष आहे ना तो कल्पवृक्ष आहे. दत्त भगवंताचा आपण असा फोटो पाहतो. 3 शिवे 6 हात अभंग सर्वांना ज्ञान आहे. काखे झोळी पुढे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान वगैरे वगैरे असं वर्णन सर्व केलंय. मग तिथे नाथ महाराजांना प्रत्यक्ष भगवंताने दर्शन दिलं, ताटात तापलेला प्रसाद दिला. नंतर जनार्दनाने स्वामी म्हटलं तू आता इथे राहू नको, तू आता तीर्थयात्रा करत फिर. तू आईवडिलांना न विचारताना, आजोबाला आजीला न विचारताना आलेले आहे, आलाय. मग नाथ महाराज तिथून गुरुंना नमस्कार करून निघाले तीर्थयात्रा करायला. जनार्दन स्वामींनी चिठ्ठी पाठवली, बघ रडत रडत तुझे आजोबा आजे आंधळे झाले, जिथे असतील तिथे तू पैठणला जा, संसार कर वगैरे वगैरे सर्व सांगितलं. आणि गोकुळाष्टमीचा उत्सव कर, त्या गोकुळाष्टमीच्या उत्सवाला मी हजर होईल, षष्टीचा उत्सव कर वगैरे वगैरे. म्हणून साक्षात्कार झाला तो षष्टीलाच झाला. नाथ महाराजांना गुरूंचं जे दर्शन झालं ते षष्टीलाच झालं. जनार्दन स्वामी वगैरे यांचं षष्ट्या मोठा प्रवाह आहे. नाथरायांनी समाधी घेतली ती षष्टीलाच घेतली. षष्टीचं एक मोठं वर्णन शास्त्रात केलेले आहे. मग खरोखर नाथ महाराजांनी गुरूंची आज्ञा, गुरूंची चिठ्ठी निरोप तीर्थयात्रा करणाऱ्याजवळ जनार्दन स्वामींनी चिठ्ठी दिली होती. ती चिठ्ठी वाच काही एक न करता तीर्थयात्रा सोडून पैठणला जा. आई वडील आजोबा आजी हे आंधळे झाले होते. दर्शन दिलं सांगितलं तर त्यांना दृष्टी प्राप्त झाली. मग पुढे नाथ महाराजांनी संसार वगैरे केला. हे चरित्र आहे त्यांची ती इतक्या अभंग दत्तांचं वर्णन करणारे. लक्षात आलं का? हो. म्हणून असो आपणही मनोभावनाने वंदन करूया दत्त भगवंताला. मोठा कोण असा अवतार आहे. अभंगाची प्रस्थानं सांगायची ती असेल तुकोबारांची मागणीचे अनेक अभंग आहेत. बऱ्याच पण मागणी वेगवेगळी आहे, मागणीचे विषय वेगवेगळे आहेत. काही अभंगामध्ये मागणीच मागतात पण विषय वेगळा आहे. प्रपंच ओसरो चित्त ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. माझा प्रपंच नष्ट करा आणि चित्त तुमच्या पायाच्या ठिकाणी स्थिर करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे भावाचे अभंग आहे. एखाद्या अभंगामध्ये म्हणतात देवा मला तुझा विसरच पडू दे, हेचे दान देगा देवा तुझा विसर न भावा. गुण गायीन आवडी हे मला दे किंवा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. हरिनाम कीर्तन हे मला दे, हे मला दे. दुसरं तिसरं मला काही हरिदासाचे घरी. मग या अभंगामध्ये संतांच्या संगतीची मागणी मागतात, संत भेटीची मागणी मागतात. हरिदासाचे घरी मज तू म्हणतो म्हणून मी मागतोय.
मनसी काही मागा हे दिलेला पांडुरंगा. आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज, देवा मला संतांची संगती दे. पण संत हा शब्द नाहीये, फक्त देव तू ज्याच्या चित्तात आहे, तू ज्याच्या चित्तात अखंड रहिवास करतो अशाची संगती मला दे. हा विषय आजच्या अभंगाच्या पहिल्या गाथ्याचं पारायण तुम्ही चालीत करून नाही. आमच्या लांडे महाराजांच्या संगतीने काही आमचे गुरुबंधू असतील की खरी तुमची तुकोबारांची संगती म्हणजे गाथ्याची संगती म्हणजे देवाची संगती. गाथा ज्ञानेश्वरी वाचायला वेळ मिळणं हे पुण्याचा साठा असतो. तुम्ही इथे अंधश्रद्ध मानू नका, चुल्यात घाला त्या अंधश्रद्धा. लक्षात आलं. संतांची ही तुकोबारामध्ये माझी स्वतःची अक्षरं नाही. लक्षात आलं. ही भगवंताच्या कृपेचा प्रसाद आहे. कोणत्या झाडाखाली तुकोबाने बसत असेल, कसा तो रस्ता रामकृष्ण हरीचा गजर करता करता कसा चिकना करून ठेवला असेल, कसे अभंग लिहित असतील हे त्यांचं त्यांना माहिती. आपली बुद्धीच काम देत नाही. सर्व संसार सांभाळून भगवंताचा साक्षात्कार करून घेणं हे सारे प्रयत्न नाही. आपण 2-2, 3 तास व्याख्यान करतो, सगळं आम्हाला मान्य आहे. पण तुकोबारांना बाल वेशामध्ये भगवंताने दर्शन दिले. जिजाबाईचा काटा काढण्याकरता आलेले. आपल्या तोंडातला थुका जिजाबाईच्या पायाला लावताय आणि काटा काढताय. ही स्थिती म्हणून तुम्ही गाथ्याचं पालन करत आहात ना, निश्चित तुमची पुण्य आहे. पुण्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही. म्हणून तुमच्याकडून एवढ्या थंडीचे दिवस असताना आमच्या वयोवृद्ध भगिनी आहेत, काही बंधू आहेत, तुम्ही पारायण करून आहात. संसारात जमतच नाही मला. तुमचा काय विश्वास असेल तर असो. तुमचा विश्वास आहे का संसारात होत असो? मुळीच होत नाही. हो, आमच्या बंधूला तर 11 वाजेला पिशवी उचलावीच लागते.
सोनबाईला भाजीपाला आणूनच द्यावा लागतो तेव्हा ती म्हणते आका तसा ठेवायला. हो साधन आहे या संसार. हा आमचा बहादर तुकोबारा ऐकायचा. मी उत्तम प्रेमाचा शब्द बोलतो. जिजाबाई यायची आरती झाल्यानंतर काकडा झाल्यानंतर महाराज घरात काही नाहीये, तुम्ही रात्री उपास ठेवतात, मी पण उपास ठेवते, मी पण होते, मुलांना काही नाही, काही आणून द्या, नंतर जा डोंगरावर. हे महाराज ऐकून घ्यायचे, इकडे सोडून द्यायचे आणि डोंगराचा रस्ता धरायचे. हे साधी गोष्ट नाहीये, संसारिकाला कळून नाही. महाराज म्हणायचे तुला गरज असेल तर भाकरी आण, तुला गरज असेल तर पाणी आण, मला गरज नाही. इतक्या वृत्ती जीवन झाली म्हणून ती गाथा लिहिली. लक्षात आलं का? ती गाथा जी लिहिली भगवंताच्या कृपेचा प्रसाद. लक्षात आलं? हो, माझी स्वतःची वाणी नाही, अशी स्वतःचे नोहे माझी वाणी पदरीची साळुंकी मंजळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळा. म्हणून महाराजांचे अभंग तुमच्याकडून वाचले वाचली जाऊन राहिले, ते तुमचं पुण्य आहे. आणि म्हणून तुकोबारा अशाच माध्यमातून देवाकडे प्रार्थना करतात की देवा मला संतांची संगती दे. संगतीचे पुष्कळ प्रकार आहेत. एक आहे कुसंगती, एक आहे विसंगती, एक आहे सत्संगती वगैरे वगैरे. सगळ्यात वाईट घाणेरडी अधोगतीला नेणारी जर कोणती संगती असेल तर ती कुसंगती. फार वाईट, फार वाईट. 25 किलो गावरानी तुपाचा डबा, त्याची किंमत काय किलो हिशोब तुम्हीच करा. 25 किलो गावरानी तुपाच्या डब्यामध्ये जर 2 रुपयाचं राख्य टाकलं ते तूप खात नाही. ही कुसंगती. कुसंगती कुठे ते तूप 25 किलो तूप 10-12 हजार असेल, 600 रुपये किलो जरी झालं, एवढ्या मोठ्या तुपाला 2 रुपयाचं रॉकेट खराब करून इतकी कुसंगती. तुकोबारांनी कुसंगतीच्या बाबतीमध्ये गाथात मोठे गोड दृष्टांत. व्यभिचाऱ्यापाशी बैसता क्षणभरी देखताची नाही मन झाले. काय अभंग, काय चिंतन आहे. बैसता चोरापाशी तैशी भोये बुद्धी देखताची चिंधी मन झाले. चोरी करण्याची वृत्ती जरी समजावं, आपण दुसऱ्याच्या वाईटाचा संगत बसतो, ती कुसंगत आहे. आणि पुढच्या प्रमाणाबद्दल तर काही जास्त बोलण्याची गरज नाही. व्यभिचाऱ्यापाशी बैसता क्षणभरी देखताची नारी मन झाली. इतकी कुसंगती वाईट. पण तुमचं पुण्यवर का आपल्याला ज्ञानोबरायांनी, जोग महाराजांनी, तुकोबाने असं ओढून आणलं तर आपलं काय पुण्य होतं. आपण संसारात पडलो असतो. माऊलींनी असं खेचून आणलंय आम्हाला, म्हणजे सर्वांना पुण्याच्या साठ्यामुळे संत संगती प्राप्त होते. आपण बोलणारच कुसंगती वाईट. विसंगती, भावामध्ये विसंगती असते. पुष्कळ उदाहरण आहेत त्याचे. लक्षात आलं का? हिरण्यकश्यपू, लक्षात आलं का? आणि त्याला देव आवडत नव्हता, म्हणजे रावण आणि विभीषण हे विसंगतीचे उदाहरण आहे. दोघांमध्ये विसंगती, भावाभावात विसंगती. लक्षात आलं का? गुरु शिष्याची विसंगती. हो, गुरु शिष्याची विसंगती. शुक्राचार्य नाही, शुक्राचार्य देवांचे गुरु, शुक्राचार्य राक्षसांचे गुरु आणि त्यांचे शिष्य, ही गुरु शिष्याची विसंगती. आणखी आई लेकराची विसंगती. भरत आणि कैकेयी, ही आई लेकरातली विसंगती. रामावर पर्यंत किती बोलला, किती शिव्या दिल्या, किती अकांड केला भरताने. तू माझी आई नाहीये, जन्म देणारी नाहीये वगैरे वगैरे. इतकी विसंगती होती. म्हणून अजूनही बऱ्याच स्त्रियांचं नाव विचारा, सुंदर नाव सांग, पण अजूनही काही नावाची बाई सापडत नाही मला.
नाव सुद्धा ठेवत नाही मला. हो, काही काहीचं नाव पण ठेवत नाही. असे एखादा चूक पडतं मी ठेवत वाईट आहे. बाप लेकरातली विसरती हिरण्यकश्यपून पहिला, पती पत्नी ती विसरती ही मोठी वाईट आहे. आम्ही मुद्दाम सांगतो फार मोठी वाईट आहे. दोघांचं एक मग जमतच नाही. दोनदाने आम्ही सांगतो, जुनी गोष्ट आहे, आमच्या गुरुबंधूंनी ऐकलं आहे, पण तुमच्या करता बोलतोय. पती पत्नीतली विसरती. खेड्यागावामध्ये काही करमणुकीची साधनं नव्हती, पण सिनेमा तमाशा आपले पिक्चर पाहण्यात दोघं शिक्षक पती पत्नी काहीतरी करमणूक पाहिजे म्हणून रिक्षा बोलवली. दोघांनी बसले रिक्षा, चालली रिक्षा, चौकात रिक्षा आली. गुरुजी बोलले बाईला, आपल्या रिक्षावाल्याला, म्हणे भाऊ जिथे वहिनीच्या बांगड्या असतील तिथे रिक्षा घेऊन जा. बाई म्हणे तिथे नाही. बाई म्हणाले तिथे नाही, जिथे उस्मानाबाद पिक्चर असेल तिथे. दोघांचं जमलं नाही. आपल्या आयराणी भाषेत सांगू का तुम्हाला समजते. तो रिक्षावाला बोलला, मला एक माझं भाडं द्या आणि कुठे पुढे कुठे तार फाडून कुठे शिळ. वाईट आहे संगती. गुरु शिष्यातील सगळ्या संगती सांगितलं, पण खरी तारणारी जीवनाचं कल्याण करणारी जर कोणती संगती असेल तर ती सत्संगती. लक्षात आलं. संत संगती देवी चरणी, ज्ञानवान पुण्य पूर्वजन्मी सुकृते श्रीमद आजी फळाची आली परमानंद भेटी झाली या संताची. हे ज्ञानवानांनी म्हणावं. आपण डोंगरावर पारायण आपण काय म्हणावं, आपलं पुण्य. ज्ञानवानांनी म्हणावं संत संगती करता पुण्य लागतं. देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता पुण्य लागतं. लक्षात. पुण्येश जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, दैव नाम जिव्हाग्री पुण्य असल्याशिवाय संत संगती देवाचं नाव मुखामध्ये येऊ शकत. म्हणून तो देवाला प्रार्थना, तुम्हाला काही वेळे नव्हते जे सला मागतील तर देवा पूर्वावी वासना, माझी सद्वासना देवा, माझी सद्वासना ही तुम्ही पूर्ण करा, तुम्ही पूर्ण करा. पण ते संत कसे असतात, त्यांच्या संगतीचे खूप बऱ्यापेक्षा करतात, त्यांचं काही लक्ष नाही. काही गुणवृत्तीचे संत असतात, काही लक्षणावृत्तीचे संत असतात, काही बाह्य संत असतात. असे पुन्हा संतांचे प्रकार. बाह्य वेशधारी, मोठा गंध लावणं वगैरे वगैरे, कपडे घालणं, हा बाह्य वेश आहे. त्याच्याने संतत्व ठेवू शकत नाही. लक्षात आलं. बाह्य वेश, भगवे कपडे, पांढरे कपडे वगैरे असणं याच्यावर संतत्व ठेवत नाही, गुणावर ठेवत. लक्षात आलं. त्याचे जे गुण आहेत म्हणून तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक.
जोपर्यंत देहाचा निराश होत नाही तोपर्यंत संतत्व येऊ शकत नाही. संत त्याला म्हणणार नाही. किंवा नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे नाम. तसे अगोदर नामदेव महाराज बोलले गायन करायला लागलं तर तुला गुणवान नव्हती, कीर्तन का तुला कीर्तन का गायन तर करसी तरी गुणीजन होशी परी वैष्णव होशी अरे जन गान करसी तरी दानिकाची होशी परी वैष्णव होशी अरे. तीर्थयात्रा करसी तरी कापडीच होशी परी वैष्णव न होशी अरे जना. मग केव्हा वैष्णव केव्हा संत? नामा म्हणे नाम केशवाचे घेसी तरीच वैष्णव होशी अरे जना. ज्या वेळेला संत महात्मे भगवंताच्या नामात रंगून जातात त्याच वेळा तो वैष्णव आणि अशाची संगती मागतात. वैष्णव तो दया वैष्णव तो जया. माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम. संसारामध्ये पत्नीलाही माया म्हणतात ते नाही इथे. माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम. देवावर ज्याचं नितांत प्रेम आहे तो वैष्णव तो संत अशाची संगती. अवघी देवा वरी माया. जन्माला येऊन देवावर प्रेम करा, संतावर प्रेम करा, माऊलीवर प्रेम करा. हो पण ते प्रेम सोंगात्मक नसतं. पाण्यावर 3 लोकांचं प्रेम आहे. माणसाचंही आहे, बेडूक सर्प यांचंही प्रेम आहे. खरं प्रेम आहे माशाचं. माशाचं खरं प्रेम आहे पाण्यावर. आपल्याला या दिवसामध्ये 4-5 तास जर पाणी नसलं तर आपलं जीवन भागू शकतो. काही सर्प पाण्यात राहतात, पाण्याच्या बाहेर राहतात. बेडूक पाण्यात राहते, पाण्याच्या बाहेर राहतात. तसं माशाचं नाही. तो पाण्याशिवाय एक क्षणभर देखील जीवन जगू शकत नाही. जीवनच जगू शकत. हो जीवना वेगळी
होतो आणि असे रेतोर झटकतो. इतक्या उड्या मारतात की इतकं अट्टहास करतात त्यांना त्या उड्या त्याचा तो आक्रोश त्या माशाचा पावला जाते. तो कोणाचं तितकं देवावर प्रेम वरचे दृष्टांत दिले देवावर केशप्रेम असावं याच्याकरता कन्या सासूराशी जाईल जुना दृष्टांत जुना. पूर्वी मुलीला चट्ट्याची गाडी सासरा देर जेठ कुणी कधी यायचा घ्यायला आले असा तिला कळलं रे रडायची. दुसऱ्या दिवशी त्याला गाडीत बसण्याकरता तिच्या बहिणी तिच्या मैत्रिणीची आई वडील जायचे गाडीत बसायचे. तुकोबारांचा दृष्टांत बघा ती रडायची आई मला घ्यायला पाठव मला घ्यायला पाठव मी जास्त दिवस राहणार नाही असं म्हणायचं. गाडी चालायची तो पडदा बाजूला करावा असा बाजूला करावा आणि आपल्या वडिलांच्या घरापासून असलेला वड पाहावा पिंपळ पाहावा. कन्या सासुराची नाही मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या कधी भेटसी आईचा लेकराचा दृष्टांत. कारण की आता मुलीचा दृष्टांत सांगून काही उपयोग नाही. माझं बोलणं तुमच्या लक्षात आलं असेल. आता जर एखादा तसं तर घ्यायला कोण येतच नाही. आता मोबाईल सांगतो तुम्ही निघून संध्याकाळी तिचट पिढ्या पडते. जर सासरा घ्यायला आला मग सुनबाई विचारते मामा आता केव्हा निघायचं आपल्याला म्हणजे उद्या नको म्हणे. पण ती काय उत्तर देते मामा आज संध्याकाळची गाडी डायरेक्ट आहे. ती म्हणते इथं नाही तिथे. तो कोणाला त्याला उणीव वाचल्या प्रश्न कारण की पुढे पुढे मुलगी त्याला मुलगा झाले संसार जमलं पत्र पाठवते फोन करते माझं जमत नाही तुम्हीच मला भेटायचं तुम्ही. म्हणून तुकोबारांना हा दृष्टांत कमी वाटला. आई लेकराचा दृष्टांत देता तोही कमी वाटला. शेवटचा दृष्टांत जीवना वेगळी मासूर इतकं ज्यांचं देवावर प्रेम आहे त्यांची संगती म्हणा त्यांची संगती. देव वसे चित्ती याची घडावी संगती. पण आपल्याला आमचा मनोगत भाव कळलाय. कारण हे संत वेशाचे नसतात हे संत पंथाचे नसतात संत देवाच्या परिचयाचा असतात. हे गुरुजींचं वाक्य आहे. काय बोलतो मी लक्षात आलं. संत वेशाचा नसावा संत पंथाचा नसावा संत देवाच्या परिचयाचा असावा. जो महाराज ज्ञानोबा तुकोबा हे संत देवाच्या परिचयाचे होते. म्हणून त्यांच्या संगतीची तुकोबा अपेक्षा करत आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्ञानाशिवाय संतत्व ठरू शकत नाही. भक्तीशिवाय संतत्व ठरू शकत नाही. हो महाराजांचा मोठा बुरा म्हणजे तुकडोजी महाराजांचा. हो संत हे वृत्तीचे असतात देवाच्या परिचयाचे असतात. असो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा हाच विषय माझ्या मनाला आवडला मला तो प्रिय आहे. तो विषय आजच्या अभंगाचा कैसे आवडते मना Thank you.
तेच पूर्णत्वाला जातात. इतरत्र इंद्रियांना विषय आवडून ते पूर्णत्वाला जात नाही. डोळ्यांना विषय आवडला वगैरे वगैरे, इतरत्र इंद्रियांना जे विषय आवडतात. आपल्या खालच्या भाषेमध्ये एखादा मनुष्य म्हणतो, का हो रामभाऊ, काय एवढे बैलाची किंमत देऊन आले हो? एवढ्या किमतीचा तो बैल आहे का? तुम्ही त्यांना डोळ्याने पाहिला का? तपास केला का? तो काय उत्तर देतो आमच्या आईने, भाऊ तो बैल मला मनमाठ हसणार, तो बैल माझ्या मनात ठसला. मनाला जे आवडलं ते पूर्ण होतच. म्हणून तुकोबा मनाची प्रार्थना करतायत, मनाला सांगतायत की तुला हा विषय आवडतो. आवडते मना, पण मात्र देवा तू माझी इच्छा पूर्ण करणारा आहे. भगवंतावर भार टाका, खरंच आपली इच्छा पूर्ण होता, पण आपण देवावर भारच टाका. तुझं नाव देवा माझ्या मुखात राहू दे, याच्या संबंधात तुझी माझ्यावर कृपा असू दे, असं सतत म्हणत राहा. मला संतांची संगती दे, तुझ्याशिवाय मला संतांची संगती कोणीच देवा. तुकोबाने देवावर भार टाकले. तुम्ही कोणता आहे आम्हाला? देवाशी बोलले, देवाशी सांगितलंय. मला देवा दुसरं तिसरं पाहिजे, दुसरं तिसरं देऊच लक्षात आलं. संत संगती अनेक फायदे होतात, अनेक प्रकारची फलप्राप्ती होते. म्हणून मनाची प्रार्थना तुकोबा देवाला करताय. ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासा, संत संगे हरे पाप, संत संगे निर्विकल्प. लक्षात काय फलनाथ महाराजांचा अभंग आहे. संत संगे हरे पाप, संत संगे निर्सेता, संत संगे ब्रह्मसुख होय मानस निष्ठव. संतांच्या संगती, संत संगे हरे पाप, संत संगे निर्सेता, संतांच्या संगतीत अनेक फायदे. म्हणून तुकाराम महाराजांचा देवा हा विषय माझ्या मनाला आवडला आणि तू माझी वासना पूर्ण कर. भगवंताशिवाय कोणी पूर्ण करू शकत नाही. तुकोबांनी सांगितलंय, पण माणसाचा अहंकार गप्पच बसू दे, गप्पच बसू दे. माणसाची देव साधली अहंकार, मीची एक करता म्हणून. अशी चपराक दिली तुकोबांनी अहंकारी माणसाला. काही घरामध्ये राहतात ना, मी आहे म्हणून तुम्हाला खायला मिळतं, घरातल्यांना सांगतो, बापाला सांगतो, आई वडिलांना सांगतो, भावांना सांगतो, मी आहे म्हणून. त्याच्या पुढचं बोलू का? बापाला म्हणतो, बाबा मी आहे म्हणून तुला गावातले लोक रामराम करतात. आता हा आहे म्हणून तो आहे का? तो आहे म्हणून हा आहे. इतका आशाला सांगतात तो. देवावर सांगतो, देवाला सांगा की देवा माझ्या मनातला अंतक जाणे जीविते सकळ नारायण, आसे व्यापक परी न दिसे लपून. सगळ्यांच्या अंतःकरणात तो जाणतो, त्याला कळतं. म्हणून देवावर भार घाला, म्हणून भार. नुसतं अभंग म्हणायचं नाही. घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती. भार घातला रामाजी पंताने. सगळे 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 धान्याचे पैसे देऊन टाकले, सगळे धान्याचे पैसे भगवंताने देऊन टाकले. लक्षात आलं. देवावर भार घाला, देवाच्या डोक्यावर उजळ टाकावं, सांगत राहावं, देवा आता तुझं कळेल ते करी, तारसी तरी तारी मारी, जवळ अथवा धुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेमतपणे, भावानी भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञानी, बहुरंक गुणे रंकाहुनी. सांगा देवाला, मन स्थिर नाही माझे हाती, इंद्रिय धावता नावरती. आपलं
कडीवर जेवढं प्रेम आहे ना तेवढंही प्रेम नाही देवा. इतकं कडीवर प्रेम आहे. तेवढं सत्य नाही. तुकोबांचे शब्द आहे, मन स्थिर नाही माझी इंद्रिय धावता नावती, सकळ खुंटली युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही, सकळ निवेदिला भाव, तुझे पायी ठेवला जीव, आता करी कळे तो उपाव, तुझी सर्व ठाव, म्हणून देवा पूर्वावी वासना. विठ्ठला विठ्ठला आवडते मना, देवा पूर्वावी वासना. मग कोणत्या वासनेची कसली इच्छा तुकोबाला देवाला मागताय, तर तो विषय अभंगाच्या 3ऱ्या कडव्यात सांगितलाय. ज्याचं भगवंतावर नितांत प्रेम आहे त्याला हरिजन असं म्हणतात, त्याला वैष्णव असं म्हणतात. लक्षात आलं का? महात्मा गांधींच्या मुखामध्ये नेहमी पद असे, वैष्णव जन तो तेने कही पर पिडाई जाने, वैष्णव जन त्याला वैष्णव म्हणतात. हे हरिजन, हरिजना प्राण जातीवाचक शब्द नाही. हरिजना प्राण विकली हे काया, ज्या संतांची ताटातूट होऊ नये ते आहेत. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न भावा वियोग जन्मोजन्मी, किंवा न भावा वियोग माझ्याची. अशींची माझी संतांची ताकद होऊ नये अशा करता मी तुम्हाला एक प्रमाण बोलून गेलो. हरिजना प्राण विकली हे काया, हरिजन म्हणजे संत, देवजन्मपुरी असे आहे. विकली हे काया, अंकेला मी तया घरी झालो. याच्या पुढे तर फार उत्तर पडलंय. दुरी त्यापासोनी नवजे दवडिता, तुका हरिजनांचा लाता घेईल, पण माझा आणि त्यांचा देवा वियोग करू नको. हरिजना सवे भेटी, न हो अंग संग तुटी,
असे जे संत आहे त्यांची मला संगती दे, त्यांचा सहवास मला प्रिय आहे, त्यांच्या सगळ्यात माझं जीवन जगणं राहू दे, मला त्यांच्या संगतीत राहू दे. हा विषय आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे तुका म्हणे संत संगष्टने जिणे भले, तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने, तुका म्हणे संत संगष्टने जिणे भले. मला संतांच्या संगतीत जगणं, जीवन व्यतीत करणं हे चांगलं वाटतं. म्हणून वाल्मिक महाराजांनी, आता ते आज आजारी आहेत म्हणतात, तापाने, तर ते सुदुंबऱ्याला आहेत. मला आमच्या भयाने सांगितलं, मला काही कल्पना नव्हती. सकाळी माझ्याशी ते बोलले, सांगितलं त्यांनी की असं नेहमी जेवढा वेळ संतांच्या संगतीत ग्रंथाचं वाचन, ग्रंथ वाचणं ही सुद्धा तुकवारीची संगतीच आहे. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे ज्ञानोबाची संगतीच दिसत नाही. म्हणून संत संगतीमध्ये जगणं, तुकाराम महाराज म्हणतात, मला चांगलं वाटतं, तिथंच माझं जीवन देवा जाऊ दे, असा प्रकारचा भाव जगद्गुरु तुकोबा यांनी या अभंगात व्यक्त केला आहे. 5 मिनिटामध्ये देव बसे तिथे याच्यावर आपण 5-6 मिनिटं बोलू आणि सेवा समाप्त करू. तत्पूर्वी भगवंताच्या नामाचा घोष करा. ढोबा शंका अशी आहे, सगळी ठिकाणी देव ओतप्रोत भरला आहे, हजारो प्रमाण आहे, तुकवड्याच्या सुद्धा प्रमाण आहे.
विठ्ठल जळी स्थळी भरला एका ठाव नाही उरला हरिम्या दृष्टीने पाहिला देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. सगळीकडे भरपूर अभंग आहेत. जनी जनार्दन संत बोलती वचन व्यापिले नारायणे आहे. म्हणजे सगळीकडे देव आहे हा मूळ शास्त्राचा सिद्धांत आहे. मग असा असताना देखील तुकोबाला जिथे देव आहे त्याची संगती का मागतात? हा संकुचितपणा झाला. याचा अर्थ असा होतो की तुकोबांना सगळीकडे देव मान्य नाहीये. मान्य असतात अशी मागणी केलीच नसती. मागणी कशी आहे? तू जिथे आहे, तू ज्याच्या चित्तात आहे त्याची संगती मला दे असा त्याचा भाव. आणि ते देणारा तूच आहे. आणि इकडे हजारो प्रमाणे सगळीकडे परमात्मा घट्ट घट्ट मे राम नाम वगैरे वगैरे आपल्याला प्रमाणे सगळे ज्ञात आहे. सगळीकडे परमात्मा भरला असताना तुकोबाने संकोचित भावनेतून कसं म्हणा? एखाद्या शिक्षकाची बदली व्हावी खेळायला, तो रुजू होतो आणि सरपंचाला भेटतो. सरपंच साहेब, माझी तुमच्या गावाला बदली झालेली आहे, मी चार्ज घेतला, मला एखादी भाड्याची खोली द्या, मला सामान आणायचं आहे. सरपंच म्हणतो माझ्या पुष्कळ खोल्या आहेत, जी लागेल ते तुम्ही घ्या, भाडं वगैरे नंतर ठरवू. पण गुरुजी काय म्हणाले? म्हणजे गुरुजी, आपले सरपंच साहेब, मला खोली पाहिजे, पण ती आकाशाच्या पोकळी विरहित खोली पाहिजे. तुम्हाला समजलं काय? माझ्या शंकेचं चर्चा आहे आपली. मला खोली पाहिजे पण त्याच्यात आकाश नको. आता आकाश कुठे नाही बरं. आकाश म्हणजे पोकळी. आपण आता आकाशात आहोत. अवकाश म्हणजे पोकळी. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी उभी आहे. आकाश के नाही, सगळीकडे ओतप्रोत आकाश आहे. हा जो शब्द आहे ना, हा आकाशाचा आहे. इथे सुद्धा आकाश आहे. पखवाजाची जी आवाज ऐकतो सगळीकडे आकाश, पंचमहाभूत सगळीकडे आहे. जर आपण ते चिंतन थोडं लांबेल लक्षात आलं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याच्यामध्ये तेज आहे. हा काळ्या रंगाचा, हा पांढऱ्या रंगाचा. लक्षात आलं का? आकाश पोकळी म्हणजे आकाश आहे. अवकाश म्हणजे आकाश आहे. शब्द म्हणजे आकाश आहे. मग असा असताना मला आकाशाच्या पोकळी विरहित वाढीने घर पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे, वेडेपणाचं. सगळीकडे देव असताना, सगळीकडे ओतप्रोत देव भरला असताना जिथे देव आहे त्याची संगती द्या हे म्हणणं जरा चुकीचं आहे. पण त्याचं उत्तर द्यायचं ते असं आहे, सगळीकडे देव आहे हे तुकोबांना माहिती होतं. हे सामान्यपणाने आहे, पण विशेषत्वाने ज्याला कळलं जिथे देव आहे त्याच्या संगतीची तुकोबा आहे. चला ज्ञानेश्वरीच्या वया घेऊ. मोठ्या गोड उत्तरा पाहे पा दूध पवित्र आणि गोड कासे त्वचेच्या पदरा आड परी ते आभेरुनी गोचिड अशुद्ध काय नसिबी. दूध पवित्र आहे, गोड आहे. लक्षात आलं? गाईचं दूध पवित्र आहे, गोड आहे, पण ते दूध गोचिड सोडून देतो आणि रक्त पितो. फक्त पडदा आडवा आहे. हे रक्त सेवन करतं गोचिड. कशी उभी आहे? पाहे पाप पवित्र आणि गोड प्रकार. दूध पवित्र आहे, गोड आहे. पासे त्वचेच्या फक्त कातडी, परंतु ते गोचिड दुधाचा त्याग करतात, रक्त सेवन करतात. त्याला ज्ञान नाही, रक्त सेवन करण्याचं ज्ञान आहे, दुधाचं ज्ञान नाही. आय मौलिनी चढते दृष्टांत का कमलकंदानी दर्दुरी एकेची घरी परी पराग शिवीजे भरवरी चिखलाची कमळाच्या फुलाचा
फुलाचा मकरंद भोंगा येऊन घेऊन जातो, पण त्याच्या जवळ राहणारा सतळ बेडूक त्याला चिखल खायला. कमलकन्ना आणि दरदुरी, दरदुरी म्हणजे बेंडूक, नांदणूक दोघं एकच ठिकाणी. नांदणूक एकेची घरी परी पराग सेविजे भ्रमरी. भ्रमर सुगंध घेऊन जातो आणि बेडूक चिखल खातो. निदैव्याच्या परिवरी लोहा रुतल्या आती सरसवरी. तेथ बैसोनी उपवास करी का गली. बापाच्या हातच्या मोहरा घरात असतात, पण त्या पैशांचं ज्ञान नाही, त्यांची ओळख नाही. तिथे फुटाणे खातो, खायला मिळत नाही. पैसा पैसा या सगळ्या दृष्टांतामध्ये पैसा हृदयामध्ये राहून असता सर्व सुखाचा आराम परिधानता शिकाम. ज्यांना ती हातोटी नाही, ज्ञान नाही, ते विषय सहन करतात. पण ज्या संत महात्म्यांना भगवंताचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे ते संत, ते संत विशेषाताचं ज्ञान फक्त संतांना. सामान्यतः देव सगळीकडे आहे, सगळीकडे आहे, पण ते का करू शकत नाही विशेष. म्हणून देवाकडे चित्त जाणं, तो देव चित्तात असणं, असे संतांचे दोन प्रकार. देवाकडे चित्त जाण्याची प्रार्थना करताय तुकोबाया. माझे चित्त तुझे श्रेष्ठ संत चित्ती तुझे. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसार ध्यानी मनी नित्य काळा चालता बोलता. जीवितानिरंतर सर्व कार्य करताना करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी. अशा संतांची संगती देवा मला दे. ज्ञानेश्वर Thank you.